दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। तर आपण एक गजर म्हणूया छानपैकी। गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला 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 रे प्यारे नंद लाला, गोपाला 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 रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे, कोणाला म्हणायची इच्छा आहे हात वर करायचा। प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, वावा प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे दुला वावा प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, अजून एकदा थांबा, प्यारे प्यारे गोपाला गोपाला रे प्यारे, दोनदा म्हण परत, प्यारे नंद प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला गोपाला रे
गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला, गोपाला गोपाला रे प्यारे 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 नंद लाला। इस जहां के मौसम तो आते और जाते हैं, तो इस जहां के मौसम तो आते और जाते हैं, तेरे मुस्कुराने को हम बहार कहते हैं, तो तुम जहां के मालिक हो, तुम जहां के मालिक हो, हमने तुमको जाना है, तुम जहां के मालिक हो, हमने तुमको जाना है, तुम जहां के मालिक हो, हमने तुमको जाना है, तुम जहां के मालिक हो. या विषयावरती बरेच मतभेद आहेत की हे जगत कोणी बनवलंय की आपोआपच होतं, याचा स्रष्टा आहे की त्या स्रष्टाला निर्माण करणारे आपण आहोत, असे बरेच मतभेद आहेत. परंतु काही गोष्टी जेव्हा एका टोकाला जातो आपण त्यावेळेला खूप सोपं असतं, पण त्या सोप्या सुद्धा खूप काही मोठा आशय असतो. इथे तो टोकाचा अनुभव सांगितलेला बघा. तुम जहां के मालिक हो. गीतेमध्ये सुद्धा नियंता हा शब्द आलेला आहे. नियंता याचा अर्थ नियंत्रण करणारा नाही, नियमांचा शास्त्र अशा अर्थाने जे परम नियम आहेत, ज्याला कोणालाही अखिल मानवजातीला नाही, किड्या मुंग्यांनाही जे तोडता येत नाही, त्याचं शास्त्र पण ज्याच्याकडे आहे त्याला खऱ्या अर्थाने मालिक म्हणायला पाहिजे. आणि असा मालिक 100% आहे. म्हणून हे आहे तुम जहां के मालिक हो आणि हमने तुमको काय आहे जाना है शब्द आहे. म्हणजे आता सगळी ज्ञानी मंडळी माझ्या समोर बसलेले असल्यामुळे माना है म्हणायचा काही प्रश्न नाही. अच्छा, हा पाया सूप यायची शक्यता आहे. तुम जहां के मालिक हो हमने तुमको जाना है. तुम जहां के मालिक हो हमने तुमको जाना है. तुम जहां के मालिक हो हमने तुमको जाना है. हमने तुमको जाना
गंमत आहे बघा, तुम्हाला सांगतो मी. परमेश्वराच्या अवतार घेण्याचे असं म्हणतात की अनंत कारण असतात. अनंत कारणे, अनंत प्रकारे त्याचा अवतार होऊ शकतो. एक कारण आता इथे मला सापडलंय, म्हणजे ते कारण असं आहे की एवढा चांगला जर कोरस असेल नाही का, तर त्याच्यामध्ये गायक म्हणून कोणीतरी अवतार घ्यायला पाहिजे की आहे की नाही. म्हणजे इतकी चांगली रचना आहे, हे सुद्धा गायनच आहे ते. आणि म्हणून कधी कधी असं होतं की भक्त खूप छान काहीतरी करतात म्हणून सुद्धा परमेश्वराला अवतार. असं विनाशाय दुष्कृत हे प्रत्येक वेळी खरं नाही आहे बरं का. आणि परित्राणाय साधूनाम त्याहूनही खरं नाही. त्याचं कारण आहे की साधू आहे तर बिघडणार कसा. जो साधू नाही तो बिघडतो. त्या असल्या बिघडलेल्या साधूच्या रक्षणाला कोणी येणार नाही. ते तो येतो विनाशाचे दुष्कृत हे बरोबर आहे, पण त्यासाठीच येतो हे म्हणणं चुकीचं आहे. कधी कधी मत भक्ता यत्र गायंती म्हणून सुद्धा येतो तो. तुम जहां के मालिक हो, हमने तुमको जाना है. तुम जहां के मालिक हो, हमने तुमको जाना है. आता तेच कारण पुढे आहे बघा. तुम जहां में आए हो, तुम जहां में आए हो, क्या हंसी जमाना है. जमाना है जहां में आए हो, क्या हंसी जमाना है. तुम जहां में आए हो, क्या हसी जमाना है. परमेश्वराचं स्वरूप आनंद स्वरूप आहे. या जगामध्ये जे काही आपल्याला आनंद स्वरूप दिसतंय तो सगळा परमेश्वराचा अवतार आहे असं समजायला काही हरकत नाही. इथे आपण आलो गोपाला गोपाला प्यारे नंद लाला. बऱ्याच ठिकाणी मी भजन करतो. खरं तर आपण खूप जास्त बोलतोय सध्या नाही का. गुरुवारी बोलतोय, दररोज बोलतोय, दर महिन्याला भजन. तरी सुद्धा दर महिन्याला भजन कशासाठी आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आनंद ज्या वेळेला समूहाच्या अनुषंगाने प्रकट होतं त्यावेळेला, म्हणजे कसं असतं की ज्या वेळेला नुसतंच ऋचा प्रकट होतात त्यावेळेला ऋग्वेद असतो नाही. पण त्या ऋचा म्हणजे मुळात पद्य, त्या पद्य ज्या वेळेला गान स्वरूपात प्रकट होतो त्यावेळेला सामगायन म्हणतात त्याला. म्हणजे हा सामवेद प्रकट करण्याची ही जी पद्धत आहे ही ती पद्धत आहे. म्हणजे इथे काय आहे, इथे मध्ये मध्ये गद्य आहे, त्याला जोडणारं पद्य आहे आणि या सगळ्यांना जोडणारं गान हा स्वतंत्र प्रकार. आणि ह्यात हे तीन विषय जेव्हा एकत्र होतात त्यावेळी खऱ्या अर्थाने भावना ज्याला म्हणतो, भाव ज्याला म्हणतो त्याचा जन्म होत असतो. तुम जहां में आए हो, क्या हसी जमाना है. बरेचदा असं होतं की परमेश्वराला अवतार घ्यायची काय गरज आहे. काय गरज आहे ना, त्याला अवतार घ्यायची काहीच गरज नाही. पण मी अवतार घ्यायची आणखी एक गरज शोधलेली आहे. ती गरज ही आहे, जे नाही त्याच्याविषयी आम्ही कधी आग्रह धरत नाही, पण जे आहे त्याने उपस्थित व्हायला काय हरकत नाही. जे आहे त्याने उपस्थित व्हायला पाहिजे. परमेश्वर आहे म्हणून तो उपस्थित होतो. तो नसता तो उपस्थित झालाच नसता. त्यामुळे अवतारवादाला आपण एकदम जोरदार अंडरलाईन करून टाकू. तुम जहां में आए हो, इथे वर्तमान काळ आहे लक्षात घ्या. तुम जहां में आए थे नाही,
तुम जहां में आए हो, क्या हंसी जमाना जमाना है, तुम जहां में आए एक तेरे कदमों में सच्चा मुस्कुराना है, एक तेरे कदमों में काय सच्चा मुस्कुराना है. म्हणजे याचा अर्थ या जगामध्ये खोटं खोटं सुद्धा लोक हसतात, आहे की नाही. सच्चा मुस्कुराना कशाला म्हणायचं? सच्चा मुस्कुराना असा आहे की जो वर्तमान काळाशी निगडीत आहे. पाठीमागच्या भूतकाळाला आधार धरून जो हसत नाही त्याला सच्चा मुस्कुराना असं म्हणतात. आत्ता आहे, आत्ता हसलो आणि ते हसणं लक्षात पण न राहिलं, विसरून गेलो. जी गोष्ट होते भूतकाळाच्या आधाराने होत नाही आणि भविष्य काळात लक्षात राहत नाही ती गोष्ट खरी, बरं का? आणि त्या न्यायाने सच्चा मुस्कुराना म्हणजे आत्ताच आनंद. तुम्ही म्हणाल की इथून खाली उतरल्यानंतर आनंद घेऊ, चूक. काही लोक ताजमहलला जातात आणि फोटोच काढत बसतात, घरी जाऊन फोटो बघण्याचा आनंद घेतात, चूक. ताजमहल असताना ताजमहलचा आनंद घ्यायला पाहिजे. एक तेरे कदमों में सच्चा मुस्कुराना है, आता सच्चा मुस्कुरानाची व्याख्या बघा. तू आता है मुस्कुराना आता है, तू आता है. म्हणजे असं होत नाही कधी की दिवा लावला आणि 4-5 दिवसानंतर प्रकाश होणार नाही, असं नाही होत नाही. किती वेळाने प्रकाश होतो नारायण? हा, आता क्षण सुद्धा जास्त आहे. इथे काडी मारली की प्रकाशच होतो त्याचा. म्हणजे परमेश्वर आला आणि आनंद आला. हा, म्हणजे जसं त्या पेटवण्यात आणि प्रकाश येण्यात वेळ नाही लागत, म्हणजे तसा हा विषय बघा. तू आता है मुस्कुराना आता है, तू आता है मुस्कुराना आता है. हा मुस्कुराना कसा? जैसे कलियों को खिल जाना आता है, जैसे कलियों को खिल जाना आता है. एकदा एका फुलाला मी विचारलं, मी जरा थोडासा वेडा आहे, कोणाशी पण गप्पा मारत बसतो, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर वेडेपणाच्या गप्पा शहाण्या माणसांमध्ये शेअर करतो, बरं का? तर एका फुलाशी अशाच मी गप्पा मारत होतो की अरे कळीचं फुल ज्या वेळेला होतं, ज्या वेळेला फुलणं होतं, त्यावेळेला हा एवढा आनंद कुठून आणतोस? त्याचं कारण आहे की त्या फुलल्यानंतर लगेचच संध्याकाळी संपणार आहे विश्व सगळं, नाही का? त्याने उत्तर फार सुरेख दिले. त्याचं उत्तर असं आहे, ज्याला जन्म मृत्यू या गोष्टी कळत नाही का, त्यालाच खरं फुलता येतं म्हणतो. जो भयग्रस्त आहे त्याला फुलता येणार नाही. जैसे कलियों को खिल जाना है, जैसे कलियों को खिल जाना है. मी त्याला विचारलं, मग म्हटलं असं कसं? म्हटलं तुझं पण जीवन आहे, आमचं पण जीवन आहे. म्हटलं एक काम कर, म्हटलं डोळे बंद कर
लहानपण आठव, म्हातारपणापर्यंत प्रवास कर. मी डोळे बंद केले, जन्म आठवला, थोडं मोठं पण जिथपर्यंत आठवायचं तिथपर्यंत आठवलं, मोठं झालो, आत्तापर्यंत 40-45 वर्षाचं आयुष्य आठवलं सगळं. डोळे उघडले, मला म्हटलं आठवलं का? मी म्हटलं आठवलं. घड्याळात बघ किती वाजलेत, 1 मिनिट झाला होता फक्त. तो म्हटला अरे तू डोळे मिटून 1 मिनिटात 40 वर्ष जगू शकतो, मी अख्खं जीवन एका दिवसात का नाही जगू शकत? जैसे कलियों को खिल जाना है, जैसे कलियों को खिल जाना है, तू आता है मुस्कुराना आता है, जैसे कलियों को खिल जाना आता है, वो पाते हैं दया प्रेम ज्ञान तेरा, वो पाते हैं दया प्रेम ज्ञान तेरा, जिनको अपना सर झुकाना आता है, जिनको अपना सर झुकाना आता है, जिनको अपना सर झुकाना आता है, वो पाते हैं दया प्रेम ज्ञान तेरा, जिनको अपना सर झुकाना. आता सर कुठं झुकवायचं मग? एक तेरे कदमों में सच्चा मुस्कुराना है, एक तेरे कदमों में सच्चा मुस्कुराना है, वो बहुत सयाना है. बघा, वो बहुत सयाना है, जो तेरा दीवाना है, वो बहुत सयाना है, जो तेरा दीवाना है, वो बहुत सयाना है, जो तेरा दीवाना है, वो बहुत सयाना है. मेरे दिल की गंमत आहे बरं का तुम्हाला. खर तर परमेश्वर एक आहे की नाही? जिथे एक असा शब्द येतो तिथे आविष्कार असायचं खरं तर काहीच कारण नाही. काय कारण आहे? कारण एकाला काय आविष्कार होणार ना. त्यामुळे मग शेवटी असं झालंय की विकार उत्पन्न होणं गरजेचं आहे, त्याशिवाय नवेपणा जन्माला येणार नाही. या जगामध्ये एवढी माणसं जन्माला आलीत ती अविकारातून नाही आलेली, विकारातून जन्माला आलेली. आपलं मन, आपली वृत्ती
हीच आकार घेत चाललेली आहे आणि त्याच्यामधूनच आपण वेगवेगळे होत चाललेलो आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होतंय सगळं. प्रश्न असा आहे की वेगळेपणा जिथे आहे तिथे आपल्याला पदार्थ दृष्टीला पडतो. एक लक्षात घ्या, आता जिथे वेगळेपणा आहे तिथे पदार्थ आपल्या दृष्टीस पडतो आणि जिथे वेगळेपणा संपतो, म्हणजे वेगळेपणा जिथे संपतो तिथे आपल्याला परमेश्वराचं टोक दिसायला लागतं. असं आहे. या जगामध्ये शास्त्रज्ञांनी अणूचं विभाजन केलं. अणू होता तोपर्यंत दिसत तरी होता तो, पण ज्या वेळेला अणूचं विभाजन केलं, तुकडे केले, त्याचे 3 तुकडे झाले त्याचे, समजा इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि पॉझिट्रॉन. पण त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर पदार्थ दिसेनासा झाला. म्हणजे मोठी घटना ही घडली आहे तिथे, पदार्थ दिसेनासा झाला. आणि त्यामुळे आतापर्यंत शास्त्राची परिभाषा अशी होती की या जगामध्ये पदार्थांच्या अतिरिक्त काहीच नाही. आज तेच शास्त्रज्ञ म्हणायला लागलेत की या जगामध्ये जो पदार्थ दिसतो तो मुळातच नसतो, कारण शेवटचं विभाजन नसतो मध्ये आलेलं आहे तुम्हाला. आणि त्या नसतो मधून ज्या वेळेला उत्पन्न होतं, एक लक्षात घ्या, ज्या वेळेला एका रसामधून सगळं उत्पन्न होतं त्यामुळे त्याच्यामधून काहीतरी नवीन उत्पन्न होईल अशी आशा करायचं कारण नाहीये. ज्या वेळेला अदृश्यातून उत्पन्न होतं, नाही का, त्यावेळेलाच काहीतरी नवीन आविष्काराची शक्यता आहे. आणि म्हणून इथे मेरे दिल की महफिल में हरदम नया तू है, याचं कारण असं आहे की तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य म्हणायला गेलं की अदृश्य होतो, अदृश्य म्हणावं तर लगेच दृश्य होतो. म्हणजे ती अवस्था टिकतच नाही त्याची. आणि मग शेवटी दृश्य अदृश्य एक गोविंदू रे, दोन्हीकडे गोविंद मान्य केलेला आहे. आणि म्हणून मेरे दिल की महफिल में हरदम नया तू है. तू जुना आहेस पण तरी सुद्धा तुझं जुनं पण मान्य, पण तुझ्या आविष्कारांचं नवं पण सुद्धा आम्ही तुझ्याच भावात स्वीकारतोय, असा त्याचा अर्थ आहे. मेरे दिल की महफिल में हरदम नया तू गमदम गमदानी दम गमदानी सानी गम गम गसा. हा राग मी अशासाठी काढला कारण यांचं लग्न झालं होतं 25 वर्षापूर्वी, नाही, आणि तेव्हा हा राग गायला होता. मेरे दिल की महफिल में हरदम नया तू है. आता राग नवा सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारण आहे की ट्रेजेडी धून सगळ्यांना माहिती आप हो चांद हम सितारे, 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 आप हो चांद हम सितारे. तुम हमारे हैं हम तुम्हारे, तुम हमारे हैं हम तुम्हारे. सगम धम गम धनि धम गम धनि सनि धनि नि धनि नि मदद मदद गम धद मगसा. आप हो चांद हम सितारे, तुम हमारे हैं हम तुम्हारे. आप प्यारे हैं सारे भक्तन के, आप प्यारे हैं सारे भक्तन के, ये न पूछो कि कितने प्यारे, न पूछो कितने प्यारे.
सिलसिला पुराना है, तू मेरा मैं तेरा, सिलसिला पुराना है, पुराना है, तू मेरा, सिलसिला पुराना है, मेरा मैं तेरा, सिलसिला पुराना है। तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, लंगड़ा साले, तू मेरा मैं तेरा, तू मेरा, लंगड़ा साले, तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, हमारा जो भी है वो भी तो है तेरा, हमारा जो भी है वो भी तो है तेरा, है ना। तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराना है. काय वाटतं याविषयी? असं नाहीये की काही नवीन चाललंय जगामध्ये. जे नवीन असतं ते फक्त नवीन यासाठी म्हणायचं, त्याचं कारण फार सुंदर कारण आहे बरं का. हे विष्णू जोशी असे बारकाईने सगळं ऐकतात माझं बरं का. त्यामुळे काही महत्वाचं सांगायचं असलं तर मी आधी त्यांच्याकडे बघतो. या जगात जे नवीन आहे ते नवीन नाहीये. मग नवीन का वाटतं? तर त्याचं उत्तर असं आलेलं आहे, तुमची आमची स्मरणशक्ती वीक आहे म्हणून नवीन आहे सगळं बरं का. तुम्हाला आठवत नाही काय म्हणून वीक आहे सगळं, अदरवाईज सगळं तेच आहे. काही ठराविक दिवसांनी बुद्ध येणार, काही ठराविक दिवसांनी महावीर येणार, काही ठराविक दिवसांनी आणखी कुणी येणार, काही ठराविक दिवसांनी कृष्ण येणार, तेच आहे. आपली स्मरणशक्ती वीक आहे, आपल्याला आठवत नाही. आपल्याला याच जन्मातलं आठवत नाही तर मागचं काही आठवायचं कारणच नाही. मागचं आठवायचं कारण नाही तर युग परत्वे आठवायचं त्याहून कारण नाहीये. परंतु तसं काही नवीन नाहीये, है की नाही. सतयुग त्रेता द्वापर बीते, कली में भी हम तेरे नाम से जीते, है कि नहीं. तेरी मेरी प्रीत पुरानी रे रसिया, मैं तो हूं तेरी दीवानी रे रसिया, है कि नहीं. तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, तू मेरा मला एक सांगा, एखादी गोष्ट दिव्य असेल तर तिने साधी म्हणून प्रकटायचा अट्टहास कशासाठी करायचा, है की नाही. दिव्यतेने दिव्यतेसारखंच प्रकट व्हायला पाहिजे, तिने एकदम साधं. परंतु प्रॉब्लेम असा आहे की भक्तांच्या डोक्यामध्ये जेवढा साधा तो तेवढा मोठा. त्यामुळे काय होतं, इथे परमेश्वराला सुद्धा सगळं आपलं दिव्यत्व बाजूला टाकून एकदम साधं लुळा लंगडा होऊन अपंग होऊन तुमच्या समोर यावं लागतंय. काय करतोय आपण? जी गोष्ट जशी यायला पाहिजे तशी ज्या वेळेला येईल त्यावेळेला स्वीकारायची मानसिकता आपली नसल्यामुळे परमेश्वराला अवतार घेताना विचार करावा लागतो. तू मेरा मैं तेरा, तू मेरा मैं तेरा, तू मेरा हमारा जो भी है वो भी तो है तेरा, हमारा जो भी है वो भी तो है तेरा, हमारा जो भी है वो भी तो है तेरा, हमारा जो भी है वो भी तो है तेरा, सब कुछ है तेरा, सब कुछ है तेरा, पर तू ही है मेरा, तू मेरा मैं तेरा, सिलसिला पुराना है, पुराना है, तू मेरा मैं तेरा, सिलसिला पुराना है, मेरा मैं तेरा, सिलसिला त्या काल परवा व्हॉट्सअप वरती मनोजने मला एक फोटो पाठवला, कृष्णाचा फोटो आहे. आता त्याला कृष्णाचं म्हणायचं की नाही आपण विचार करू.
त्याच्यावरती हॅट आहे अशी डोक्यावरती मस्तपैकी, आणि त्या हॅट वरती मोर मुकुस आहे. मुकुट नाही, मोराचं पीस आहे. आता ते मी फार कौतुकाने नाही का ते 2-4 जणांना सेंड केलं. मला आवडला तो विषय, छान विषय आहे. तसं माझ्या घरी पण मी पाठवला. मला लगेच रिप्लाय आला की नाही नाही फोटो आवडला नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे याचा अर्थ झाला की कुठेतरी चौकट तयार झाली आहे की कृष्ण तसाच पाहिजे. अरे पण आज जर तो हॅट घालून आला तर ओळखायचं कसं, आहे की नाही? त्याची मर्जी, त्याला कशाला बांधायचं ना, नित्यमुक्ताला बंधन कशासाठी? पण हे असं आपण करतो आणि परिणामी काय होतं, परिणामी परमेश्वराचं दर्शन उपलब्ध असूनही आपल्याला उपलब्ध नाही. त्याचं कारण तेच आहे की कुठेतरी बासरी घेऊन यायला पाहिजे, कुठेतरी मोरपीस लावून यायला पाहिजे, आणि हे सगळं सोंग शेवटी एखाद्या पोलिसाने त्याला पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण काय की जेलमध्ये जन्म झालेला कृष्ण शेवटी जेलमध्ये जाईल आता त्या पद्धतीने, नाही का? हे तसं नाहीये. तू मेरा मैं तेरा, हे धाडस आहे. तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराणा, हे धाडस आहे. का धाडस आहे तुम्हाला सांगतो मी, की हे त्याला कळतं. तू मेरा मैं तेरा खूप सोपी लाईन नाही आहे, ही खूप अवघड लाईन आहे. ही मुक्तीला गेलेल्या भक्ताची लाईन आहे. कशी? मुक्त झाल्यानंतर भक्ताच्या लक्षात आलं की मी जरी मुक्त झालो तरी सुद्धा परमेश्वर मला आवडतो, या आवडीतून मला मुक्त होता येत नाही. तो जो माझा तुझा भाव आहे परमेश्वराविषयीचा, की तू माझा आहे मी तुझा आहे, या भावातून त्याला मुक्ती नाहीये. का नाही? कारण हा भावच त्याच्या मुक्तीच्या आनंदाचं कारण आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ही ओळ फार महत्वाची. तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराना है, पुराना है. सारे ग रे सारे ग प ब ग रे ग प ध ध प ग प ध सा सा ध प सा सा ध ध प प ग सारे ग प ध सा ध प ग रे सा. तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराना पुराना है. तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराना है. हे सारे गगरे सारे ग प ग रे का म्हटलं मी? त्याचं कारण आहे की आता तुमच्याशी जे नातं जोडलंय मी, ते भावार्थ शब्द पद्य याच्या अनुषंगाने, पण या तबल्यावाल्याबरोबर मी जे नातं जोडले ते सारे गगरे साने जोडलेलं आहे. त्यामुळे होतं काय, सास रे रे सास सा ध ध प प केलं की बरोबर त्याचा तबला तसाच करतो. बघा तुम्ही एकदा अनुभव घ्याच आहे आता. बघा आता मी जशी सरगम म्हणतो तसा तबला वाजतो की नाही बघा. त्याचं कारण आहे की नातं आमचं जे आहे ते तसं आहे. सारे सारे ग रे ग प ध प ध प ग प ध प ध प ध स ध सा रे स ध स ध सा रे स प ध प ग प ग प ध प ग प ग रे ग रे सा. सारे ग ग रे सा रे ग प प ग रे ग प ध ध प ग प ध सा सा ध सा सा ध ध प प ग रे सारे ग प ध सा ध प ग रे. तू मेरा मैं तेरा सिलसिला पुराना पुराना है. तू मेरा सिलसिला पुराना. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. सबका बेड़ा शब्द आहे बरं का इथे. त्यामुळे हा परमेश्वरावर मला प्रश्न पडलाय. प्रश्न पडला म्हणजे काय, सबका हा शब्द नाही आला तर तुमच्या आमच्या मालकीचा होतो लगेच. इथे मालकी प्रस्थापित होऊ नये याची जातीने आहे की नाही.
कारण मालकी प्रस्थापित झाली की वस्तूची किंमत शून्य होते आणि परमेश्वर हा मालकी प्रस्थापित होऊ देत नाही स्वतःला. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. सबका शब्द फार महत्वाचा आहे. असं झालं की ज्या वेळेला कृष्णाचा कालावधी होता त्या काळामध्ये त्याने कंसाला मारलं, बरोबर आहे की नाही. आता कंसाला मारल्यानंतर खरं दुर्योधनालाही त्या काळात भीमाने मारलं, कृष्णाने आणखी बऱ्याच असुरांना मारलं. ज्या ज्या असुरांना कृष्णाने मारलं ते सगळे स्वर्गाच्या आणखी वरती गेले. लक्षात घ्या, त्यांना आणखी स्वर्गापेक्षाही मोठ्या स्वर्गाचं महास्वर्गाचं फळ ज्यांना ज्यांना मारलं, म्हणजे जे जे दुष्ट होते त्यांचं फळ अत्यंत वर गेलंय. तुम्ही लक्षात घ्या. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो की काही गोष्टी साठा मागतात. एखादं पोरगं दररोज भांडत असेल तर ते कधी कोणाचा खून करणार नाही. लक्षात घ्या, कारण ते भांडण रोज रोज ते क्रोध रिलीज होतो. एखादं कधीच भांडत नाही ते अचानक जर रागवलं तर मग काय करेल सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो. त्यामुळे ताकदीला अशी माणसं फार अचाट असतात आणि क्रोध बराच काळ दाबणं ही सुद्धा तपश्चर्याच आहे तशी त्या दर्जाला. तर इथे काय आहे, परित्राणाय साधूनाम ते तर झाला विषय, पण विनाशाय च दुष्कृतः. तर इथे दुष्कृत आहे किंवा मग दुष्कर्म केलेली माणसं आहेत त्यांचा विनाश होतो का, तर त्याचं उत्तर नाही असं येतं. त्याचं कारण आहे की अमृताचं सरोवर आहे. त्या अमृतामध्ये एकाला जबरदस्ती पाजलं तरी तो अमर होणार आणि एकाला जबरदस्ती ढकललं तरी तो अमर होणार. अमृत आपला स्वभाव सोडत नाही. त्यामुळे परमेश्वराच्या नादाला कुणी वाईट अर्थाने सुद्धा लागलं आणि चांगल्या अर्थाने सुद्धा लागलं तर दोघांचाही मोक्ष होतो असं सूत्र शेवटी येतं. आणि म्हणून इथं सबका बेडा पार हुआ असा शब्द आहे. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. तेरा अवतार हुआ सबका बेड़ा पार हुआ. आता काय, भक्तों से मिलने का, भक्तों से मिलने का खूब ये बहाना है. भक्तों से मिलने का खूब ये बहाना बहाना है. भक्तों से मिलने का खूब ये बहाना है. भक्तों से मिलने का खूब ये बहाना है. तुम जहाँ के मालिक हो हमने तुमको जाना है. तुम जहाँ में आए हो क्या हंसी जमाना है जमाना है. तुम जहाँ में आए हो क्या हंसी जमाना है. तुम जहाँ में आए हो क्या हंसी जमाना क्या हंसी जमाना है. एक हे घेऊ केशवा माधवा गोविंदा गोपाला. केशवा माधवा गोविंदा
हरी बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद बोल केशवा माधवा गोविंदा गोपाला हरि बोल हरि बोल हरि हरि बोल 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 केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद बोल मुकुंद बोल केशवा माधवा गोविंदा गोपाला केशवा केशवा माधवा गोविंदा गोपाला केशवा हरि बोल हरि बोल हरि हरि बोल 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 केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद बोल केशवा माधवा गोविंदा गोपाला केशवा माधवा गोविंदा गोपाला केशवा गोविंदा गोपाला तो कन्हैया को एक रोज कन्हैया को एक रोज ओ कन्हैया को एक रोज रो कर पुकारा कन्हैया को कन्हैया को एक रोज रो कर पुकारा कन्हैया को कन्हैया को एक रोज रोकर पुकारा शब्द फार महत्वाचा आहे, तुम्हाला सांगतो. तिथे जो रडण्याचा भाव आहे तो भिकाऱ्याचा भाव नाही, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की परमेश्वरासाठी रडतोय. हा नाहीये, त्याचं कारण आहे.
की ज्या वेळेला दृष्टीमध्ये अश्रू नसतात त्यावेळेला वैज्ञानिक दृष्ट्याही माणूस बघायला सक्षम नसतो, नाही का? इंद्रधनुष्य का दिसतं आपल्याला? पाण्याचा आणि प्रकाशाचा विभ्रम म्हणजे इंद्रधनुष्य. तसं डोळ्यातल्या पाण्याचा आणि बाहेरच्या प्रकाशाचा विभ्रम म्हणजे आपल्याला पदार्थ दिसतात सगळे. आणि जर परमेश्वर आला, जर कन्हैया आला आणि माझे डोळे कोरडे ठणठणीत असले तर मला दिसणार कसा? दिसायची सोय थोडीशी, नाही का? कोण म्हणतं माणूस डोळ्याने बघतो? माणूस पाण्यानेच बघतो. म्हणून ते रोकर पुकारा शब्द आहे बघा. कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कन्हैया कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कन्हैया को कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कहा उनसे जैसा हूँ हो, कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कन्हैया कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कहा उनसे जैसा हूं अब हूं तुम्हारा. काय वाटतं तुम्हाला? जैसा हूं अब हूं ही काय छोटी गोष्ट आहे? जैसा नहीं हूं ही अवघड गोष्ट आहे. जैसा हूं अब हूं तुम्हारा, लक्ष बघा, फार सुंदर आहे. तो वाल्मिकी ऋषी बरं का, त्याने राम जन्मायच्या आधीच म्हणे रामायण लिहून ठेवलं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर रामाला त्याने लिहिल्याप्रमाणे जगावं लागलं आहे की नाही. जसं त्याने लिहिलं तसं त्याला जगावं लागलं रामाला. मग मी जर तू जसं जीवन दिलं तसंच्या तसं असेल तर काय बिघडलं? म्हणजे मी रामापेक्षा कमी नाही असा त्याचा भाव आहे की नाही. कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कहा उनसे जैसा कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा. मग तो म्हणलं मग ठीक आहे, मग परमेश्वराची गरज काय? नाही का? परमेश्वराची काय गरज आहे? जसं आहे तसं जर माणसाचा विचार केला तर तो अज्ञानी आहे, नाही का? ह्या अज्ञानाला ज्ञान होतं म्हणजे काय होतं? म्हणजे असं होतं की परमेश्वर जीवाबरोबर संलग्न होतो, बरं का? म्हणजे ज्ञान नावाचा जो प्रकार आहे त्याच्या रूपाने परमेश्वर अज्ञानावर हावी होतो. अशा पद्धतीने तू ठीक आहे. रोकर पुकारा का? कारण मी जसा आहे तसा. आणि कहा उनसे जैसा हूं अब हूं तुम्हारा, मी अज्ञानी आहे, जसा आहे तसा, पण माझ्यात तू ज्ञान बनवून ये, प्रेम बनवून ये, मग मजा येईल, मग भट्टी जमेल. आणि तरी सुद्धा तुला वाटत असेल की मी ज्ञानी होईल, तसं होणार नाही. कारण जैसा हूं अब हूं आहे की नाही. तू ज्ञान आणि मी अज्ञान अशी ज्या वेळेला भट्टी जमेल, नाही का, त्यावेळेला एक तबला आणि एक डग्गा, मग ती मजा आहे त्याच्यामध्ये बघा. कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कहा उनसे
गंमत आहे बघा, तुम्हाला सांगतो. कन्हैया हा शब्दच का, राम का नाही, नाही का. शंकराचार्यांच्या बाबतीत सुद्धा असं झालं की त्यांना ज्यावेळेला परमेश्वरावर काव्य करावं असं वाटलं त्यावेळेला त्यांनी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, म्हणजे गोविंद आणला त्यांनी. बऱ्याच लोकांनी याच्यावरती टीका करताना, टीका म्हणजे टीका नाही, विस्तार करताना असं म्हटलं की त्यांच्या गुरुजींचं नाव, त्यांच्या गुरूंचं नाव गोविंद होतं. अशा अर्थाने ते परमेश्वराचं नाव नव्हतं. परंतु हे काव्य ज्या वेळेला लिहिलं त्यांनी, शंकराचार्यांनी, तर त्यावेळेला वडील त्यांच्या शरण आले होते मुलाला, आणि त्यांनी सांगितलं की मला मोक्षाचा मार्ग किंवा मला ज्ञान दे. तर तिथे त्यांनी त्यांना अद्वैताचं ज्ञान दिलं नाही, तिथे त्याला सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद. आपल्या वडिलांना त्यांनी सांगितलंय की काही तुला येत नसलं तरी चालेल, एक गोविंद शब्द म्हटला ना तरी सुद्धा भरपूर होतो. एका बाजूला एका तागडीमध्ये अख्खं ज्ञान टाकायचं, द्वैत अद्वैत सगळं, आणि एका टाकडीत गोविंद टाकायचा, गोविंद टपकन खाली जातो. तुम्हाला सांगतो, कहा उनसे जैसा हूँ अब हूँ तुम्हारा, कहा कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कहा उनसे जैसा हूं अब हो तुम्हारा. मग आता भांडणाला सुरुवात झाली. आता कन्हैया काही प्रश्न विचारतोय आणि भक्त काय उत्तर देतोय ते आपण बघूया. बोले की साधन किया तूने क्या है, की साधन किया तूने क्या है, साधन किया तूने क्या है. वो बोले कि साधन किया तूने क्या है. काय परमेश्वर आहे मला कळत नाही, है ना. भक्ताला हे विचारायला पाहिजे की ठीक आहे जन्माला आलास वगैरे, काय केलं, म्हणजे कर्माचा लेखाजोखा विचारतोय. असा परमेश्वर काय कामाचा ना की जो काय केलंस तू, तुला का म्हणून तारायचं, असा प्रश्न विचारला इथे. मग त्याचं कारण हे आहे, जर भक्त म्हणाला की मी हे केलं ते केलं अमुक केलं तमुक केलं, तर त्याला सोडून निघून जायचं, आहे का नाही. बुद्धी आहे ती, मेक आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही असं फसलात की मी हे केलं हे केलं हे केलं, तर तो काही तुम्हाला भेटणं शक्य नाही. पण जर तुम्ही त्याला प्रतिप्रश्न केला तर मात्र तो तुम्हाला काहीतरी करू शकतो. ही मेघ बघा कशी आहे, म्हणजे परमेश्वर जी भक्ताची परीक्षा घेतो ती सगळी माया अनुषंगानेच घेतो. तो काय साधन केलं म्हणतोय बघा, याचा अर्थच साधन सांगितलं की फसला. वो बोले की साधन किया तूने क्या है, वो बोले की साधन किया तूने क्या है, वो बोले की साधन किया तूने क्या है. मैं बोला किसे हो, मैं बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे तुमने, मैं बोला
तुमने. दत्त महाराजांचा परवा असाच एक विषय चालला होता. त्या विषयामध्ये असं विचारलं की ही दत्तात्रय मोक्ष गीता म्हणजे नाही का, ही कशासाठी जन्माला घातली. म्हणजे लोकांनी काही साधन केलं पाहिजे नाही का, लोकांनी काय वाचलं पाहिजे, लोकांनी आणखी काय केलं पाहिजे, म्हणजे हे लोकांना शिकवण्यासाठी जन्माला घातलंय का. तर ते म्हटले नाही रे, म्हणजे तसं नाहीये. म्हणे ही गीता जन्माला आली त्याचं भक्त हे कारणच नाही. म्हणे त्याचं कारण आहे करुणा. या करुणेला मला बांधच घालता येत नाही म्हणे. आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही जन्माला येतं ते भक्ताच्या अनुषंगाने नाही जन्माला येत, करुणेच्या अनुषंगाने जन्माला येत. आणि म्हणून ज्या वेळेला असं होतं की मैबोला किसे तुमने साधन से तारा, तारणं झालं तर कृपेने होईल, करुणेने होईल. साधनाने कसलं तरणं होणार आहे त्याने का, आहे की नाही. आणि साधनाने जर तरणं झालं तर त्याला तरणं पण म्हणता येत नाही, कारण ते तरणं भक्ताचं तरणं नाही, त्या तरण्यामध्ये परमेश्वर तरला असं म्हणेल. मैं बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे कृपा की न होती जो आदत तुम्हारी, है कि नहीं, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी, है कि नहीं. जर परमेश्वराकडे कृपा नसती तर भक्तासाठी सुद्धा काहीच नव्हतं तिकडे. मग म्हणजे कृपेची गंमत आहे बरं का, तुम्हाला सांगतो मी. कृपा ही प्राप्त करण्याचा विषय नाही बरं का. कृपा प्राप्त करण्यासाठी काही करायचं नाही. प्राप्त करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपण चालवले तेवढे सगळे थांबवले की कृपा आपोआप जिनवत. एखाद्या ग्लासमध्ये त्या ग्लासला भरण्यासाठी असं म्हणतात आपण पाणी टाकतो, पाण्याने ग्लास भरतो, पण इकडे उलटी गंमत आहे. तुम्ही ग्लास जेवढा रिकामा केला तर तुमच्या दृष्टीने रिकामा आहे, परंतु तेवढा आकाश पूर्णपणे भरलेलं दिसेल तुम्हाला. ती पोकळी पूर्णपणे आकाशाने व्याप्त केली. ती तुमचं पाणी आकाशाच्या आड आहे. तुमचे जे प्रयत्न आहेत ते कृपेच्या आड आहेत. कृपा हा विषय प्राप्तीचा विषय नाही. कृपा हा विषय असा आहे की तुम्ही त्याच्या लायक झालात की ती आहेच. मैं बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे तुमने साधन से तारा. जर कृपेचा विषय असा असेल की भक्तासाठी कृपा, बघा गंमत आहे, भक्तासाठी कृपा असा जर विषय असेल तर कृपेला कुठेतरी अंत येईल. जी गोष्ट अनंत आहे तिचा अंत आणायचा कसा. दुसरा मुद्दा, जर भक्तासाठी कृपा असा जर विषय केला तर भक्त या जगात नसले तर कृपा विषय संपून जाईल असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून हा विषय अजिबात चुकीचा आहे. कृपेसाठी भक्त आहेत, भक्तासाठी कृपा नाही. हे गंमत आहे, उलट आहे. कृपेसाठी भक्त आहेत म्हणजे कृपा हे भक्ताचं अंतिम साध्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की भक्तासाठीच कृपा आहे. तो त्याचा भाव आहे. एखाद्या फुलाचा जसा उमलणे हा भाव आहे, सुगंध देणे हा भाव आहे, तसा परमेश्वराचा कृपा हा भाव आहे. तुम्हाला सांगतो तो भाव वाहत राहतो. तो भाव ज्याला प्राप्त होतो त्याचा मोक्ष होतो. कर्माने होईल याची गॅरंटी नाही, कृपेने होईल याची 100% गॅरंटी. बोला किसे तुमने साधन से तारा, मैं बोला किसे साधन से तारा, मैं बोला किसे तुमने साधन से तारा.
आहेत लक्षात घ्या. एकदम तिरपा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरात जे जे उत्तर येईल ते सगळं चुकीचं आहे. या प्रश्नाच्या उत्तरात भक्त जर काही उत्तर द्यायचा प्रयत्न करेल तर ती सगळी उत्तरं म्हणतोय मी 100% या प्रश्नाची उत्तरं चुकीची आहेत. लक्षात घ्या. या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. वो बोले की दुनिया में जाकर किया क्या, या प्रश्नाच्या उत्तरात जर तुम्ही पडलात तर त्याच्यावरती परमेश्वराचं एकच सजेशन राहील, अरे जी गोष्ट या शरीराच्या अनुषंगाने जीव काय करू शकतो, या शरीराच्या अनुषंगाने फक्त पुनरुक्त होणाऱ्या गोष्टी करू शकतो, नवीन काहीच करू शकत नाही. तुम्हाला अनंत जन्मात जे केलंय तेच आपण या जन्मात करतोय. त्यामुळे जर तुम्ही सांगायचा प्रयत्न केला मी हे केलं तर हे तू कैकदा करून झालंय तुझं, आणि तेव्हा नाही तरला तर आता कसा तरला. त्यामुळे या उत्तराच्या भानगडीत पडायचं कारण नाही. बघा आता इथं सुंदर उत्तर आहे. वो बोले की दुनिया में जाकर किया क्या, वो बोले की दुनिया में जाकर किया क्या, वो बोले की दुनिया में जाकर किया क्या, वो बोले की दुनिया में जाकर किया क्या. मैं बोला कि अब मैं बोला कि अब भेजना मत दोबारा, मैं बोला कि अब भेजना मत दोबारा, मैं बोला कि अब दोबारा, मैं बोला कि अब भेजना मत दोबारा. फार सुंदर उत्तर आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे असं आहे की एखादी गोष्ट जमत नाही त्याच गोष्टीची ढाल बनवता येते, हे याच्यावरून लक्षात येईल तुमच्या. सिंपल आहे. मी जगामध्ये आलो, तू विचारतोयस की दुनिया में जाकर किया क्या. आता या प्रश्नाचं उत्तर किया म्हटलं तर कर्म होते. ज्ञानाच्या गप्पा केल्या तरी त्या समया आधारित होतात. प्रेमाच्या गप्पा जरी केल्या तरी सुद्धा कुठेतरी एक व्यभिचाराची शक्यता दाट होते. ह्या सगळ्या गोष्टींना धरून ज्या वेळेला हा बिंदू उत्तर फार छान देतोय की मैं बोला की अब भेजना मत दोबारा, त्याचं महत्वाचं कारण आहे की कबीर पण म्हणतात की 5 तत्व से बुनी चदरिया, नाही का, 3 गुणों से चीनी म्हणे. आणि दास कबीर ने ऐसी ओढी ज्यो की त्यों धर दिनी, जसा जन्म दिला तसा तुझ्या हवाली करतोय, मध्ये माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. कॉन्ट्रीब्युशन आलं की तरणोपाय संपले, तरण्याचे उपाय संपले. कॉन्ट्रीब्युशन देतो आपण, आपलं नाव, आपला ओहदा, आपलं पद, हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे. सगळं कॉन्ट्रीब्युशन आलं की परमेश्वर दुरावला मग ते. मैं बोला की अब भेजना मत दोबारा, त्याचं कारण आहे की मी तू पाठवलं तसाच आहे. त्यामुळे एका अर्थाने ज्ञान, प्रेम, कर्म या सगळ्या विषयाला एक प्रकारची लायकी नाहीये माझ्याकडे, हे फिक्स झालेलं आहे. त्यामुळे आता परत पाठवायची गरज नाहीये. ते मैं बोला की अब भेजना मत दोबारा, मैं बोला की मैं बोला कि अब हे नाथ दयावानों के सिर मोर बता दो, है कि नहीं, छोड़ू मैं भला आपको किस तौर बता दो. हाँ शर्त ये कर लोगे तो हट जाऊंगा दर से, अपना सा दया सिंधु कोई और बता दो, है कि नहीं.
भांडण करायचं म्हणजे ते असं करायचं, एकाशी भांडण एकाच विषयावर, मग त्याला भांडणाला पण एक तंड छंद आहे. म्हणजे काही जरी झालं तरी जब दर पे तुम्हारे ही अदमों का ठिकाना है, फिर मेरी ही किस्मत में क्यों रंजे उठाना है, तारोगे तो तर लेंगे, छोड़ोगे तो बैठे है. तू तारशील तर तरील, नाही तारशील इथेच बसलोय, दरबार से अब हरगिज उठकर नहीं जाना. हा दरबार सोडला तुम्ही, जागा सोडली की संपले. जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत ती जागा सोडायची नाही. हा प्रण ज्याने केला त्याचा जागच्या जागी मोक्ष होतो. म्हणजे तर मुल्ला नसिरुद्दीनची एक कोणीतरी स्टोरी सांगितली होती मला, की एक असाच पादरी होता. तो म्हणला कोणाकोणाला स्वर्गात जायचंय उभं राहा. सगळे उभे राहिले. हा मुल्ला खाली बसलेला. तो म्हणला का मुल्ला तुला स्वर्गात नाही जायचं का? म्हणलं स्वर्गात जायचंय पण असं कोणी सांगितलं की उभं राहून जायला पाहिजे, बसून पण बसून सुद्धा स्वर्गामध्ये जाता येतं. आपण बसमध्ये नाही का चढतो, अरे सीट खाली नसली तर ठीक आहे, उभं राहून गेलो, पण इथं सीट दिसतीये मला, त्यामुळे माझं मत असं आहे की मला स्वर्गात जायचंय, पण मी जसा आहे तसा जाईन म्हणतो. ऐक ओ मैं बोला कि अब भेजना मत दोबारा, मैं बोला कि अब भेजना मत दोबारा, कन्हैया को एक रोज रोकर पुकारा, कन्हैया को वो बोले परेशान हूँ तेरी बहस से, वो बोले परेशान हूँ तेरी बहस से. फार सुंदर आहे बरं का हे, तुम्हाला सांगतो मी. वो बोले परेशान हूँ तेरी बहस से. काय बहस आहे, काय भक्ताचं क्रेडिट आहे तुम्ही बघा. फार महत्वाचा विषय. परेशान झालाय परमेश्वर, तू एवढं बोलतोयस ना, मी हैराण झालोय. परेशान हूं तेरी बहस से. मग असं आहे, दत्तात्रय मोक्षगीता हा ग्रंथ घ्यायचा, तो ग्रंथ अख्खा वाचायचा, पचवायचा. 2268 ओव्या नाही का, 2500 पानं, जवळपास 10,000 सूत्र, ती सगळी पचवायची. आणि ती सगळी पचवल्यानंतर त्या पचवण्यातून एक ओळीचा पदार्थ जन्माला येतो. ती सगळी सूत्र पचवल्यावर एका ओळीचा पदार्थ जन्माला येतो. तो पदार्थ असा जन्माला येतो जो बिंदूमध्ये आलेला आहे की मी जसा आहे तसाच राहणार, तुझी जर कृपा होईल तर मी तरणार. म्हणजे ह्या सगळ्या विषयाचं मंथन करून एक ओळ जर तुमच्यामध्ये प्रसवली तर परमेश्वर म्हणेल मैं परेशान हूं तेरी बहस से. म्हणजे ज्ञानाचा उपयोग जो आहे तो परमेश्वराला हे म्हणायला लावण्यासाठी आहे की मैं परेशान हूं तेरी बहस से. परेशान झालं कारण ज्ञानाचा हा उपयोग आहे. परमेश्वराला निरुत्तर करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि परमेश्वराला निरुत्तर करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला जे जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान अज्ञानात बदलणं, हाच एक मार्ग आहे. बोले परेशान हूं तेरी बहस से, बघा तुम्ही बिंदूची उत्तर बघा. वो बोले की साधन किया तूने क्या है. जर त्याने ज्ञान पाजळलं असतं विषय संपला. नाही, ज्ञान नाही पाजळलं, ज्ञान पचवल्यानंतर येते ती ओळ पाजळली त्याने. मैं बोला किसे तुमने साधन से तारा. हे शिकलो 2268 पानं वाचून की ज्ञानाने कोणी तरत नाही. हे शिकलो. वो बोले की दुनिया में जाकर किया क्या. मी हे शिकलो सांगायला. मैं बोला की अब भेजना मत दोबारा. काही फार परिवर्तन होत नाही जगामध्ये. परिवर्तन दिसतं फक्त,
ते परिवर्तन मी मागच म्हणालो की या जगात नवं अशासाठी आहे कारण आमची स्मरणशक्ती वीक आहे, नाही तर सगळंच जुनं आहे. पण स्मरणशक्ती वीक असल्यामुळे आपल्याला प्रत्येक जन्म नवा वाटतो, हा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. आणि मग ते म्हणतात मैं परेशान हूं तेरी बहस से. फार सुंदर आहे बघा. परेशान हूं तेरी बहस से, वो बोले परेशान हूं तेरी बहस. म्हणजे परमेश्वराला सुद्धा ज्ञान पचवल्यानंतर ज्या उरल्यात ओळी त्या सुद्धा आवडत नाहीत, असं त्याचा अर्थ. म्हणजे हे ज्ञानाचं ज्ञान आहे या ओळी, पण त्या सुद्धा ज्ञानच, आणि त्या सुद्धा परमेश्वराला हैराण करतायत. परेशान हूं म्हणजे याचा सुद्धा उपयोग नाही म्हणतात बघा. बोले परेशान हूं तेरी बहस से, मैं बोला फार सुंदर असा, म्हणजे काय त्याला म्हणतात, फटाकडे वगैरे असे वाजतायत थोडेसे, नाही का. म्हणजे काय आहे की यांचा 25वा वाढदिवस आहे, बाहेर कोणाला तरी कळलेलं दिसतं. आणि दुसरा मुद्दा, परमेश्वर परेशान झाला हे बाहेर सुद्धा लक्षात वो बोले परेशान हूं तेरी बहस से, मैं बोला ये कहे दो, मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा, मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा, मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा. काय उकळ्या फुटतात आपल्याला बघा. मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा. म्हणजे कुठेतरी आपल्या आतमध्ये अशी भावना आहे की काहीही करून हा जो पेंद्या आहे याला हरवायचं, नाही का. हा भाव कुठेतरी दबा धरून बसलेला आहे तुम्हाला, ती वृत्ती दबा धरून बसलेली आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या आमच्या सामर्थ्याला त्याने खूप व्यवस्थित मर्यादा दिलेल्या आहेत. तुम्हाला कुत्र्यासारखं नाक दिलं असतं तर काय केलं असतं. या जगात तसं तर चोरी पण नसती झाली, पण त्या नाकाने तुम्ही भलत्याच म्हणजे गजब माजवला असता. खूप लांबचं ऐकायला आलं असतं काय केलं असतं. त्याने तुम्हाला बरोबर मर्यादित केलेलं आहे. त्याचं कारण आहे की जर सगळ्या मर्यादा हा जीव जेवढा आहे तेवढा जर तो प्रकट झाला तर तो म्हणजे खूप मोठा त्याच्यावरती तो जेवढा प्रकट झाला जीव तेवढा उपद्व्याप वाढतो, स्फोटक आहे तेवढा तो. आणि उलट आहे, अणुवत आहे, अणुपेक्षा कमी आहे. म्हणजे असं म्हणतात प्रमाण विचारलं एकाला जीव किती मोठा, तर त्याचं आपल्या ग्रंथांमध्ये प्रमाण येतं की एक केस, त्या केसाचे 1,00,000 तुकडे करायचे. 1,00,000 वेळेला त्या केसाला सोलायचा म्हणजे, आणि तो 1,00,000वा तुकडा म्हणजे जीव. म्हणजे अशी, आता त्याला इलाजच नाही, काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं. पण प्रत्यक्षात असं आहे की जी असते पण हातात येत नाही ती गोष्ट म्हणजे जीव. तर वो बोले परेशान हूं तेरी बहस से, मैं बोला ये कह दो तू जीता मैं हारा. म्हणजे एवढं जरी झालं तरी एक शेवटचा अहंकार तो दबा धरून बसलेला आहे कुठेतरी की तू जीता मैं हारा, एवढं ऐकायचंय बस, बाकी काही नाही. का? त्याचं कारण आहे की रजोगुणाचा शेवटचा परिपाक येतो. जीवाच्या स्वभावात रजोगुण आहे. तो बॉस व्हायला मागतो, काही जरी झालं तरी बॉस व्हायला मागतो. तो तुम्हाला सांगतो, तो नोकरी अनिच्छेने करतो. आणि ज्या ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे तिथे प्रमोशन साठी नोकरी करतो तो, लक्षात घ्या. कारण कुठेतरी खाली 4 लोक पाहिजे तर बरोबर होते, 4 लोक पाहिजे तर. म्हणजे ही बॉस होण्याची वृत्ती ही परमेश्वरावर सुद्धा त्या दर्जाचं करण्याच्या मनस्थितीत या. तो मैं बोला ये कह दो तू जीता मैं हारा.
ही वृत्ती बघा कशी आहे. पण त्याच्यात गंमत आहे. त्याच्यामध्ये गंमत काय आहे तुम्हाला सांगतो, की परमेश्वर जर हारला तर समजायचं की तो अवतरला, बरं का. कारण तो छोटा होतो, अवतरल्यावर छोटा होतो. तो छोटा झालेला परमेश्वराला हरवायला फार काही कष्ट पडत नाही, तुम्हाला सांगतो, आहे की नाही. जो व्याप्त आहे चराचरामध्ये, ज्याच्यामध्ये धर्म काम करतायत अशा परमेश्वराला भक्ताला हरवता येत नाही. पण ज्याच्यामध्ये गुण काम करतायत अशा परमेश्वराला कोणी हरवू शकतो. म्हणजे कृष्णापेक्षा चांगली बासरी कोणालाच वाजवता येणार नाही असा भ्रम करून घ्यायचं कारण नाहीये. होऊ शकतं असं. त्या काळात त्यांनी वाजवली बासरी, आजच्या काळात हरिप्रसाद चौरसिया चांगली बासरी वाजवू शकतात. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. फक्त काय आहे की ज्या वेळेला अवतार येतो त्यावेळेला मर्यादा येतात. म्हणजे काय होतं, आसमंतातली हवा ज्या वेळेला आसमंतात राहते त्यावेळेला ती आपल्या प्राणवायूचं काम करते. आणि ज्या वेळेला ती एखाद्या फुग्यात येते त्या फुग्यातली हवेने तुमचा प्राण संचलित होणार नाही, तुम्ही गुदमरून मरून जाल. असा प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेला अव्यक्त विषय व्यक्तात येतो त्यावेळेला त्याला हरवणं सोपं जातं थोडंसं. आणि भक्ताला नाही का, जगातला सगळ्यात मोठा आनंद भक्ताला परमेश्वरच देऊ शकतो स्वतः हारून, बरं का. परमेश्वर हारला म्हणजे भक्ताला याच्यापेक्षा मोठा आनंद त्याला मिळवता येणार नाही, लक्षात ठेवा. परमेश्वराचं हारणं हा भक्ताचा मोक्षाचा आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही, तुम्हाला सांगतो. याच्यापेक्षा आता संपला, म्हणजे ज्याला आपण परमानंद म्हणतो अशा दर्जाचा तो आनंद आहे. आणि जिथे परमेश्वर हारतो तिथे मायेची बंधनं आपोआप शिथिल होतात. म्हणून परमेश्वर हारणं स्वीकारतो. परमेश्वर म्हणतो, अरे मी हारलो, आता तू कशाला धरून ठेवलंय त्याला, सोड, आहे की नाही. म्हणजे ते हारणं जे आहे ते कसं आहे ते, ती आयडिया आहे ती थोडीशी, की त्याच्यात तो असं दाखवतो, अरे मी जिथे हारलो तिथे तुझं काय पाडावं लागणार, सोड त्याला. आणि अशा रीतीने स्वतः हारून भक्ताची बंधनं जो हरण करतो त्याला हरी असं म्हणतात. मैं बोला कि अब मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा. मैं बोला ये कहे दो, तू जीता मैं हारा. मैं बोला ये कहे दो, कन्हैया कोई रोज. हा विषय खूप बारकाईने समजून घेण्यासारखा आहे. मैं बोला ये कह दो तू जीता मैं हारा. एक लक्षात घ्या, जी गोष्ट जशी आहे त्या गोष्टीला तशाच प्रकारे हरवावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ, एकदा बिरबल आणि बादशाह चर्चा करत होते, तर बादशाह म्हणाला, बिरबला मला असं स्वप्न पडलंय की मी मधाच्या हौदात पडलो आणि तू शेणाच्या हौदात पडला. बघा आता स्वप्न आहे, मी मधाच्या हौदात पडलो, तू स्वप्नाच्या हौदात तू शेणाच्या हौदात पडला. आता या स्वप्नाला तुम्ही सत्याने नाही कापू शकत. तुम्हाला स्वप्नाला कापण्यासाठी दुसरं स्वप्नच पाहिजे. लगेचच बिरबल म्हणाला, काय सांगता खाविंद, म्हटला मला सुद्धा सेम स्वप्न पडलं, फक्त त्यात ते स्वप्न थोडं पुढे गेलं. मी शेणाच्याच हौदात पडलो, तुम्ही मधाच्याच हौदात पडलं. फक्त प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही मला चाटत होते मी तुम्हाला चाटत होतो. थोडा पुढे गेला वाघ तो. तर स्वप्नाला स्वप्नाने कापता येतं. या जगात मायेला जर एखादा म्हणत असेल की सत्याने कापता येतं, चूक. मायेला मायेनेच कापता येतं. आणि म्हणून या जगामध्ये जी परमेश्वराच्या प्रवृत्तीने काम करते माया, तिची प्रवृत्ती परमेश्वराला माहिती आहे. त्या मायेला खोटा आभास निर्माण करूनच भक्ताचा पिच्छा सोडवावा लागतो. आणि म्हणून ही गंमत आहे, लक्षात घ्या. म्हणून तो काय करतो, मायेने मायेला कापायचं. खोट म्हणजे नाटक पण असं करायचे की भक्त भगवंत भांडण चाललेलं आहे, भगवंत हारला.
भगवंत हरला म्हटल्यानंतर माया हवाल दिल, माया हवाल दिल म्हणलं अष्टभैरवांची तंतरली, अष्टभैरवांची तंतरली म्हटलं जो विराट विष्णू आहे तो गांगरला, विराट विष्णू गांगरल्यानंतर मग पुढे खाली जो महाविष्णू आहे क्षीराब्दीचा त्याच्यातलं पाणी आटायला सुरुवात झाली. म्हणजे असं सगळं डगडग 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 व्हायला लागलं. मायेचं खोटं आहे सगळं, पण त्या खोट्यानेच खोटं कापलं जातं. भक्ताला सोडवण्यासाठी भगवंताला फार कष्ट पडत नाही, फक्त खोटं वागावं लागतं आणि त्याला लीला असं म्हणतात. कन्हैया को एक रोज रो कर पुकारा, कन्हैया आता इथे एक लक्षात आलेलं आहे की मैं बोला ये कह दो तू जीता मैं हारा. तर इथं कन्हैयाने ओळखलंय की अब इसके लिए आखरी लीला की जरूरत आहे, नाही का. आणि मग ते आता हारणार असतो. मग आता तो सेंटी झाला थोडा, आहे का नाही, सेंटिमेंटल ब्लॅकमेलिंग आता. कारण तसं नाही ना, आता बल संपलं, आता निर्बल के बलराम, आता इकडचं बल संपलं. आता मग शेवटचा प्रश्न, एक नातं सांग, असा परमेश्वर शेवटी म्हणतोय बघा. वो बोले की जरिया तेरा क्या है मुझ तक, वो बोले की जरिया तेरा क्या है मुझ तक, वो बोले की जरिया. काय प्रश्न आहे तुम्हाला सांगतो हा. म्हणजे असा प्रश्न परमेश्वरच विचारू शकतो, भक्त नाही विचारू शकत. नातं काय आहे ते सांग. काय तुम्हाला सांगतो, खूप महत्वाचा विषय आहे. ज्याला परमेश्वर आणि भक्त यांच्यामधलं नातं कळलं त्याला मोक्षाचं कारण कळलं. तेच मोक्षाचं कारण आहे. परमेश्वर तरी का लागलाय भक्ताच्या पाठीमागे, आणि भक्त तरी का परमेश्वराकडे आकर्षित झालाय, त्याचं कारण आहे की ज्या वेळेला हा परम अज्ञानी होता, परम अज्ञानी होता, आणि ज्या वेळेला हा परम ज्ञानी होऊन मोक्षाला जाईल, या दोन्हीही अवस्थेत एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती गोष्ट ही निर्माण न झालेली गोष्ट आहे. लक्षात घ्या, एक फार महत्वाचा विषय आहे हा, आणि खूप महत्वाचा आहे. निर्माण न झालेली गोष्ट आहे. काय? ज्या वेळेला भक्त परमाज्ञानी होता आणि तो परमज्ञानी झाला तरी त्या गोष्टीला कुणी निर्माण केलेलं नाहीये. आणि अंतिम कारण ते असतं, ती गोष्ट म्हणजे या दोघांमध्ये भक्त आणि भगवंत असा जो भाव आहे तो न परमेश्वराने निर्माण केला न भक्ताने निर्माण केलाय. तुम्हाला सांगतो, हा आपोआप आहे भाव. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही परमेश्वराला कधी आयुष्यात बघितलेलं नाही, पण भाव पिच्छा करतोय. काय हिम्मत आहे तुमची परमेश्वर नाही म्हणायचे. बघितलाय कधी? कुणी बघितलाय? नाही बघितला. मानताय? मानताय. मग मूर्ख आहात. बघितलं नाही मानता कसं? भावाचं काय करायचं? तिथून पिच्छा करतोय. उपजत भाव आहे. म्हणजे असं आहे की मुक्तीनंतर सुद्धा जो पिच्छा सोडत नाही त्या भावाला भक्ती असं म्हणतात. भक्ती म्हणजे जोड आहे. जोड. विभक्तीच्या उलट भक्ती. जोडला गेलेला भाव आहे. आणि म्हणून हा ते विचारतोय की तुझ्या माझ्यातलं कनेक्शन सांग. कनेक्शन. ज्याला कनेक्शन कळलं त्याला परमेश्वर कळला. सिंपल आहे. आणि या अवघ्या ज्ञानाचं लक्षण जे आहे, ज्ञान कशासाठी? हे कनेक्शन समजून घेण्यासाठी. बाकी काही त्याचा उपयोग नाही तुम्हाला. बोले की जरिया तेरा क्या है मुझ तक, वो बोले की जरिया तेरा क्या है मुझ तक, वो बोले की जरिया तेरा
की दृग बिंदू. अश्रू बघा, अश्रू म्हणजे काय हो माहिती आहे तुम्हाला? अश्रू म्हणजे शब्दातली सगळी उत्तरं संपल्यानंतर जे शब्दातली सगळी नाटकी उत्तरं संपल्यानंतर जे खरं उत्तर शिल्लक राहतं त्याला अश्रू असं म्हणतात. मैं बोला की दृग बिंदू का है सहारा, मैं बोला की दृग बिंदू का है सहारा, मैं बोला की दृग बिंदू का है सहारा, मैं बोला कि दृग बिंदू का है सहारा. अपने अश्कों को ना, अपने आंखों को न भिगाना हर पल, है कि नहीं? अपनी आंखों को न हरगिज भिगाना हर पल, भिगोना हर पल, वो कह गए हैं कि ऐसे ही रोना हर पल. बरं का? रोना हा विषय जो आहे ना, या विषयाचा खरं तर खूप मोठा अवसर व्हायला पाहिजे. वेगळा विषय आहे. रोना हा काय आहे तुम्हाला माहिती आहे? रोना हा आपल्यामध्ये हृदय नावाचं इंद्रिय आहे, त्याचा साक्षात्कार आहे. बरं, इतक्या दिवस हृदय नव्हतं नाही का? इतक्या दिवस हे डोकं होतं. डोकं रडवत नाही माणसाला, डोकं रडूच शकत नाही. डोकं रडणं थांबवतं. डोकं नाटकी, महाभयंकर नाटकी. पण ज्याला इंद्रिय हार्ट विकसित झालंय तर त्या हार्टची भाषा म्हणजे रडणं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. म्हणजे लँग्वेज आहे, प्रॉपर लँग्वेज आहे. आणि हा खूप मोठा विषय आहे. या जगामध्ये एक जग असं सुद्धा आहे की ज्याचा केवळ आर्तता का महत्वाची हो? कारण आर्ततेचाही अंत कशात होणार? अश्रूंमध्येच होणार. आर्ततेचा अंत कशात होणार? अश्रूमध्ये. आर्त झाला म्हणजे अश्रू आले. अश्रू आले म्हणजे संपलं. आता काही बोलवत नाहीये. आता काय करायचं ते तूच कर बाबा, असा तो भाव राहतो. म्हणजे समर्पणाची सगळी ताकद नाही का दोन अश्रूंमध्ये. म्हणजे बस झाले लोढणे ते पोळलेले जाळलेले. म्हणजे असं जीवनाची कथा सारी पान सांगे वाळलेले. एका पानाला माहितीये जीवन कसं जगायचं, फार मोठी गंमत नाहीये म्हणजे नाही का. पण आमचे जीने आमचे मरणे दोन अश्रू भाळलेले. खूप आहे, खूप आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाही. आणखी का सोपी नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिस करून होणार नाही म्हणून अवघड आहे. प्रॅक्टिस करून जे होतं ते सगळं सोपं. जे प्रॅक्टिस करून होतं ते सगळं सोपं. जे प्रॅक्टिस करूनही होत नाही मात्र आपोआप होतं ते मात्र सगळ्यात अवघड आहे. आणि अश्रू हा त्यातला प्रकार आहे की ज्याला प्रॅक्टिसने संभवत नाहीये. आणि प्रॅक्टिसचे अश्रू हे नकली अश्रू. ते मायेला कदाचित मान्य होतील, परमेश्वराला मान्य होण्याचा चान्स नाही रे. मैं बोला की दृग बिंदू का है सहारा, मैं बोला की दृग बिंदू का है सहारा, मैं बोला की दृग बिंदू. आपण मध्ये अवसर केला, सगळ्यांनी त्याच्यामध्ये थोडं थोडं बोललं नाही का. मग आमचे धूत काका आले, मग बधीर झाले, एकदम डोळ्यातून पाणी आलं त्यांच्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्या तोंडातून शेवटी 1-2-4 मिनिटानंतर वाक्य आलं, सॉरी पंडितजी नाही का. सॉरी. आता खरं सांगायचं
तर हा स्वारीचा विषयच नाही. मला सांगतो मी. नाही का, हा स्वारीचा विषयच नाही. तुम्हाला सांगतो मी, त्या अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो अश्रू कधी येतात. तुम्हाला सांगतो मी की ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की आपण किंवा आपलं अस्तित्व हे असून नसल्यासारखं आहे, त्यावेळेला अश्रूंचा भेंड फुटतो. तुम्हाला सांगतो असाच अश्रू येणार नाही. आणि म्हणून अश्रूंचा आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की अश्रू हे मागणीच्या अनुषंगाने कमी आणि धन्यवादाच्या अनुषंगाने जास्त येतात. आहे की नाही? तो धन्यवाद आहे, तो धन्यवाद आहे, त्याच्यातून मागणी नाहीये. माझ्याकडे आहे, एवढं आहे, अंबानीकडे सुद्धा नाही. म्हणजे तो तृप्ततेचा भाग आहे. आणि त्या तृप्तीच्या अनुषंगाने आलेला विषय जेव्हा येतो त्यावेळेला अशाला म्हणजे अनंतापेक्षा कमी दान संभवत नाही. मैं बोला कि एक बिंदु का है सहारा, मैं बोला कि एक बिंदु का है सहारा, कन्हैया को एक रोज रो कर पुकारा, कन्हैया